नमस्कार बंधू भगिनींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारत सरकारचा जो 2025 सालचा अर्थसंकल्प माननीय अर्थमंत्री श्री निर्मला सीतारामन यांनी जो मांडला आहे त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम निर्मला सीतारामन यांनी हा 2025 सालचा अर्थसंकल्प भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सुपूर्द केला आणि त्यानंतर त्या लोकसभा हॉलमध्ये आल्या आणि तेथे त्यांनी घोषणांचा पाऊसच पाडला. हा अर्थसंकल्प विकासाला गती देणे, सर्वसमावेशक विकास, खाजगी क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे, घरगुती आणि देशांतर्गत खर्चात वाढ, भारतातील उदयोन्मुख मध्यम वर्गाची क्रयशक्ती, खर्च करण्याची क्षमता या सर्व बाबींवरती भर देऊन मांडण्यात आला होता. यामध्ये भारताचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांची सतत घोषणा असते की सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास या गोष्टींवरती हा अर्थसंकल्प फोर्स करून मांडण्यात आलेला होता. यामधील घोषणा आपण बघू शकतो. त्यांनी प्रत्येक सेक्टरसाठी भरघोस अशी तरतूद केलेली आहे. डिफेन्स सेक्टरसाठी 4,91,000 करोड रुपयाची तरतूद आहे. त्याबरोबरच खेड्यातील डेव्हलपमेंटसाठी 2,66,000 कोटी रुपयांची तरतूद आहे. गृह मंत्रालयासाठी 2,33,000 कोटी रुपयांची तरतूद आहे. शेती क्षेत्रासाठी 1,71,000 कोटी रुपयांची तरतूद आहे. त्याबरोबरच शिक्षण, आरोग्य, शहरी विकास, IT आणि टेलिकम्युनिकेशन, ऊर्जा, कॉमर्स इंडस्ट्री, सोशल वेलफेअर, सायंटिफिक डिपार्टमेंट अशा प्रत्येक क्षेत्रांसाठी भरघोस अशा प्रमाणात तरतूद केलेली आहे. या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठीही अनेक तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये धनधान्य योजना शेतकऱ्यांसाठी लागू केलेली आहे. यामध्ये देशातील एकूण जिल्ह्यांपैकी 100 जिल्ह्यांची निवड केली जाईल आणि त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीतील उत्पादनासाठी अनेक अशा तरतुदी करण्यात येतील या योजनेअंतर्गत. या अगोदर किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ही 3 लाख रुपयापर्यंत होती बिनव्याजी कर्जाची. सध्या या अर्थसंकल्पामध्ये ते 3 लाखावरून 5 लाखांपर्यंत नेण्यात आलेले आहे. डाळींसाठी आत्मनिर्भरता मिशन केलेलं आहे. त्यामध्ये तूर, उडीद, मसूर यांसाठी 6 वर्षांसाठी विशेष असे अभियान नोंदवण्यात आलेले आहे. यामध्ये तुरींच्या डाळीमध्ये किंवा इतर डाळींमध्ये प्रोटीनचे प्रमाण वाढावे अशा पद्धतीच्या बियांची निर्मिती करणे असेल किंवा त्यांच्या स्टोरेजसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे असेल. त्यामुळे शेतकऱ्यांना कॉम्पिटिटिव्ह अशी किंमत मिळणार आहे आणि शेतकऱ्यांना याची मदत होणार आहे. बिहारमध्ये मखाना बोर्डची स्थापना केलेली आहे. युरिया उत्पादनात देश स्वयंपूर्ण बनवण्याची त्यांचे टार्गेट आहे. यामध्ये आपण बघू शकतो या अर्थसंकल्पामध्ये काय गोष्टी स्वस्त झाल्या. LED, LCD टीव्हीच्या किमती भरपूर प्रमाणात कमी केलेल्या आहेत. यावरचा टॅक्स कमी केलेला आहे. मोबाईल बॅटरी संदर्भातील वीज भांडवली वस्तूंना करामध्ये सूट दिलेली आहे. त्याबरोबरच मोबाईलचे पार्टही स्वस्त केलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाची घोषणा म्हणजे कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी 56 औषधे कस्टम ड्युटी फ्री. कॅन्सरवरील औषधांवरती अगोदर गव्हर्नमेंट टॅक्स लावत होते, परंतु या वर्षीच्या अर्थसंकल्पात अशी तरतूद केलेली आहे की या औषधांवरती कोणत्याही प्रकारचा कर लावता येणार नाही, जेणेकरून ही औषधे स्वस्त होतील आणि रुग्णांना फार मोठी मदत होईल. लिथियम कोबाल्ट बॅटरी स्वस्त होणार आहेत, ज्यामुळे इलेक्ट्रिक व्हेकलला भरपूर असा मोठ्या प्रमाणात बूम मिळणार आहे. भारतात तयार होणारे कपडे यांनाही टॅक्स फ्री केलेला आहे, त्यामुळे त्यांचीही विक्री वाढू शकते. चामड्यांपासून बनवलेल्या वस्तू जसे की चप्पल, बूट, लेदर किंवा इतर कोणत्याही गोष्टी असतील तर त्यावरचाही टॅक्स सरकारने कमी केलेला आहे किंवा माफ केलेला आहे. त्यानंतर स्टार्टअपसाठी आपण बघू शकतो 10,000 करोड रुपयाची तरतूद केलेली आहे. SC/ST महिलांना या अंतर्गत 2 करोड रुपयेपर्यंत बिनव्याजी किंवा अत्यल्प व्याजमध्ये मदत मिळणार आहे सरकारकडून. भारताला खेळण्यांचे आंतरराष्ट्रीय केंद्र बनवण्यासाठी विशेष अशी योजना आखली आहे. याबरोबरच शिक्षण आणि कौशल्य विकासमध्ये 5 राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रे भारतात स्थापली जातील. IITची क्षमता वाढ केली जाणार आहे, जेणेकरून IITच्या सीट्स वाढतील आणि आपल्या देशामध्ये हाय स्किल्ड लेबर वाढतील. त्यामुळे IT क्षेत्रालाही मोठ्या प्रमाणात भरारी मिळणार आहे. मेडिकल कॉलेजमध्ये 10,000 जागा वाढणार आहेत, जेणेकरून डॉक्टरची संख्या वाढेल आणि लोकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध होतील. याबरोबरच अमेरिका बिलियन डॉलर्सची AI मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतानाच सध्याच चायनाने पूर्ण जगाला असा डीप सीक लॉन्च करून एक मोठा असा
एक बॉम्ब फोडलेला आहे. त्यामुळे भारत सुद्धा या रेसमध्ये मागे राहणार नाही याची त्यांनी पूर्ण खात्री केली आहे आणि त्यासाठी त्यांनी 500 कोटी रुपयांची विशेष तरतूद केलेली आहे. आणि सर्वात मोठी घोषणा या बजेटमधली 12 लाख रुपयापर्यंतचं उत्पन्न करमुक्त असणार आहे. आपण बघू शकतो 2005 साली 1 लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त होतं. त्यानंतर 2012 साली ही लिमिट 2 लाखांवरती गेली, 2014 साली 2.5 लाखांवरती गेली, 19 साली 5 लाख, 23 साली 7 लाख आणि न भूतो न भविष्यती अशा पद्धतीची घोषणा माननीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी केलेली आहे. आणि या अर्थसंकल्पामध्ये 2025 मध्ये 12 लाख रुपयाचे पर्यंतचे उत्पन्न करमुक्त असणार आहे. फॉर शुअर याच्यावरती 75,000 रुपयाचा एक्झम्पशन मिळणारच आहे, म्हणजे 12,75,000 रुपयापर्यंतचे उत्पन्न करमुक्त असणार आहे. त्याबरोबरच त्यांनी नवीन टॅक्स स्लॅब सुद्धा सांगितलेले आहेत, ज्यामध्ये 0 ते 4 लाखापर्यंत कोणताही, जर 12 लाखाच्या पुढे टॅक्स कोणाचे उत्पन्न असेल तर हे स्लॅब लागले जातील, याची सुद्धा नोंद घ्यावी. 0 ते 4 लाखापर्यंत कोणताही टॅक्स नसेल, 4 ते 8 लाखापर्यंत 5%, 8 ते 12 लाखापर्यंत 10%, 12 ते 16 लाखापर्यंत 15%, 16 ते 20 लाखापर्यंत 20%, 20 ते 24 लाखापर्यंत 25% आणि 24 लाखाच्या पुढे 30%. अशा पद्धतीची ही कर रचना असणार आहे. आपण यावरती डिटेल व्हिडिओ घेऊनच येणार आहोत. जर आपल्याला अजून काय माहिती असेल तर आम्हाला नक्की कळवा. आम्ही आपल्या कमेंटसाठी नक्कीच व्हिडिओ घेऊन येऊ. त्याच्यानंतर काही लोकांच्या मनात अशी असेल की माझे 12,75,000 पर्यंत उत्पन्न असेल तर ते टॅक्स फ्री आहे, पण माझं जर 12,76,000 उत्पन्न असेल तर मग मला काय, म्हणजे एवढा टॅक्स, म्हणजे टॅक्स लागेल का 80-85,000 रुपये. तर त्यासाठी एक मार्जिनल रिलीफ या नावाची एक गोष्ट असते. तीही गोष्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहोत. त्यामुळे नेक्स्ट व्हिडिओ बघायला विसरू नका. धन्यवाद.